नमस्कार. आपल्या अबॅकस सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज अबॅकस सिरीजचा फर्स्ट डे आहे. तर आपण सुरुवातीला अबॅकस किटबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन जाणून घेणार आहोत. तर हे जे आहे समोर दिसते ते अबॅकस किट आहे. अबॅकस किटचे 5 पार्ट्स आहे. तर मी तुम्हाला 5 पार्टची नावं सांगणार आहे. तर बघा, पूर्ण अबॅकस किटला जी ब्लॅक बॉर्डर आहे तिला बोलता फ्रेम. वरच्या बीट्सला बोलता अप्पर बीट्स, खालच्या बीट्सला बोलता लोअर बीट्स. अप्पर बीट्स अँड लोअर बीट्सच्या मध्ये जी लाईन दिसते तिला बोलता डिवायडर. डिवायडरच्या वरती जे व्हाईट पॉईंट्स दिसत आहेत त्या व्हाईट पॉईंटला बोलता युनिट पॉईंट. आणि रेड बीट्स अप्पर बीट्स आणि लोअर बीट्स ज्याच्यामध्ये अडकलेले असतात त्या लाईनला बोलता रॉड. तर हे आपले अबॅकस किटचे 6 पॉईंट्स आहे. फ्रेम, अप्पर बीट, लोअर बीट, डिवायडर, युनिट पॉईंट आणि रॉड. आणि आपल्याला अबॅकस किट सोबतच फिंगर्स पण यूज करावे लागतात. तर कोणत्या फिंगर्सला काय नाव दिलेलं आहे ते पण आज आपण बघणार आहोत. तर फर्स्ट मी तुम्हाला सांगते थंब, 4 फिंगर, मिडल फिंगर, रिंग फिंगर अँड लिटिल फिंगर. ओके. तर आज आपण बघणार आहोत की हे अबॅकस किट जे आहे ते होल्ड कसं करायचं, पकडायचं कसं, पेन्सिल कशी पकडायची, ही सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर कोणीही व्हिडिओ स्किप करू नका, तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित समजेल. ओके. तर बघा, हा जो आहे हा माझा लेफ्ट हँड आहे आणि ज्या हातामध्ये मी पेन पकडलेला आहे तो माझा राईट हँड आहे. आता मी राईट हँडने राईट करते म्हणून मी राईट हँडमध्ये माझा पेन्सिल पकडणार आहे. जे लेफ्ट हँडेड असतात म्हणजे लेफ्ट हँडने राईट करतात त्यांनी आपला पेन्सिल लेफ्ट हँडमध्ये पकडायचा आहे. तर मी पेन कसा पकडणार आहे तर बघा, असा मध्ये पकडायचा आहे. आपले हे 3 फिंगर्स जे आहे लिटिल फिंगर, रिंग फिंगर आणि मिडल फिंगर हे खाली असणार आहे, खाली करायचे. 4 फिंगर आणि थंब जो आहे हा वरती ठेवायचा. म्हणजे आपली पोझिशन, राईट हँडची पोझिशन अशी असायला हवी. ओके. राईट हँडचा थंब आणि 4 फिंगर वरती पाहिजे. आणि हा माझा लेफ्ट हँड आहे ज्याने मी किट होल्ड केलेला आहे. तर बघा, ज्या हाताने आपण किट होल्ड केलेला आहे त्या हाताचा थंब असा खाली असणार आहे आणि त्या हाताचे 4 फिंगर आणि मिडल फिंगर हे वरती असणार आहे. म्हणजे आपण किट यूज करताना 4 फिंगर आणि मिडल फिंगर वरती ठेवणार लेफ्ट हँडचे आणि राईट हँडचे थंब आणि 4 फिंगर वरती ठेवणार. तर सुरुवातीला आपण झूम कसं करायचं ते बघणार आहोत. तर समजा आता आपलं किट डिस्टर्ब आहे, किटवर कुठले तरी नंबर्स काढले तर आपल्याला क्लीन करायचे क्लिक. तर कसं करणार, डिवायडरवर थंब आणि 4 फिंगरची पिंच बनवणार, ती डिवायडरवर ठेवणार आणि स्मूथली पुढे फिंगर्स नेणार. ओके. झूम, एकदा पुढे नेलं एकदा मागे आणलं, झूम. ओके. याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. परत आपण करून बघू. डिवायडरवर ठेवलं, पुढे नेलं, झूम झूम. अगदी आपण हळूहळू केलं तर वरचे बीट्स वरती राहतात, खालचे बीट्स खाली येतात. ओके. तर तुम्हाला आज समजलं असेल, मी स्टेप बाय स्टेप सर्व सांगितलेले आहे. आज आपण किटबद्दल इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. झूम कसं करायचं, किट क्लीन कसं करायचं हे मी व्यवस्थित सांगितलेलं आहे. जर कुणाला समजलेलं नसेल, तुम्हाला हे किट पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर शेअर करेल. ओके. माझा व्हिडिओ थोडाही हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.